डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांमध्ये असंतोष असल्याचं यावेळेस समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत डीजीसीएनं दिलेल्या अहवालावर आमदारांनी शंका व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अहवालातील काही बाबींवर आमदारांनी नाराजी व्यक्त केली। सुनेत्रा पवार यांनी आमदारांची मतं ऐकून घेतल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे। आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही सभागृहाचे आमदार मुख्यमंत्री महोदयांना भेट देऊन जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याबद्दलची नापसंती आणि पुढे लवकरात लवकर चौकशी सर्व बाजूने जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणणं केलं जात आहे, व्यक्त केलं जात आहे, त्याच्यासहित परिपूर्णपैकी चौकशी त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मनातली भावना आहे। डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांमध्ये असंतोष असल्याचं यावेळेस समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत डीजीसीएनं दिलेल्या अहवालावर आमदारांनी शंका व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अहवालातील काही बाबींवर आमदारांनी नाराजी व्यक्त केली। सुनेत्रा पवार यांनी आमदारांची मतं ऐकून घेतल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे। आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही सभागृहाचे आमदार मुख्यमंत्री महोदयांना भेट देऊन जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याबद्दलची नापसंती आणि पुढे लवकरात लवकर चौकशी सर्व बाजूने जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणणं केलं जात आहे, व्यक्त केलं जात आहे, त्याच्यासहित परिपूर्णपैकी चौकशी त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मनातली भावना आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।